झालं बाई, आता एवढं झाडून झालं ना म्हणजे काम उरकलंच म्हणायचं. आता काय मग थोड्या वेळाने परत आवरायला लागल. का हो? आज लय लवकर का? काय नाही, आलो लवकर आलो आज. लय टेन्शन वर दिसताय, काय झालंय का? नाही काय नाही. भांडण पिंड तर नाही केली तुम्ही? नाही ग, मग सांगणारच होतो तुला. हा काय झालं? जॉब केलाय माझा. काय जॉब गेलाय? मग आता आता काय करायचं आपण? आता काय बघू. माझ्यावर खोटा आरोप लावलाय ऑफिसने. काय? मी ऑफिस मध्ये पैशांची अफरातफर केली, फ्रॉड केलाय. पण मुळात जे मी केलेलंच नाहीये तेच आरोप माझ्यावर लावलेले. आता काय करायचं हो आपण? एक तर त्या नोकरीच्या जीवावर चाललं होतं सगळं, आणि तीच नाही राहिली म्हणजे आपण खायचं तरी काय? आता काय तुलाच काहीतरी कामधंदा करावा लागेल. काय? मी? आणि मी काय काम करणार आहे? आता खाल्लंय ना माझ्या जीवावर बसून इतके दिवस सगळ्यांनी, आता दुसऱ्या नोकरी लागूच तर करा. अरे काय झालंय भांडायला सकाळ सकाळ? नोकरी गेली माझी. नोकरी गेली? आणि खोटा आरोप लावलाय माझ्यावर ऑफिसच्या बॉसने. मी पैशांची अफरातफर केली म्हणून. पण मुळात मी ते केलेलंच नाही, ते दुसरं कोणीतरी केलेलं आहे. अरे देवा. आणि नाव आलंय माझं. मग त्यांनी चांगला तपास वगैरे नाही का केला? कशाचं काय तपासन वापास. बरं जाऊ दे, तू कशाला टेन्शन घेतो? ही गेली दुसरी भेटत. पण आई लगेचच्या लगेच तर नाही ना नोकरी लागत हो. आता काहीतरी करावं लागेल ना. तुम्हालाच करावं लागेल काहीतरी कामधंदा, त्याशिवाय नाही पर्याय. आता आम्ही काय करणार हो? रानाशिवाय दुसरं काय आहे का इथं? आणि रानात काय एवढे पैसे भेटतात का? आम्ही काय शिकले सवय? मग जेवढे भेटतील तेवढे भेटतील, करा. मला दुसरी नोकरी लागूच तर. अहो पण कसं हो? आता अवघडच झालंय आपलं. एक तर आता पहिल्यासारखं काम बी होत नाही रे आम्हाला. आणि आता कुठं सगळं यंत्राचं चाललंय, कुणी माणसं बी लावा ना कामाला. काय दिवसांचा तर प्रश्न आहे ना. अहो पण शेतात जिथे आपल्या मशनी आणताय करून घेताय, आम्हाला कोणी काम पण देत नाही. आता जे काय भेटेल ते काम करा. भांडे घासा, कोणाचे ते धुणे धुवा, मला नका सांगू. आता भांडे धुण्यावर वेळ आली का पर आमची? नसल करायचं ना तर मग चालते, वा थांबू नका कोणी इथंच. अरे तसं माझं मी नाही रे. बघतो. आता इतके दिवस खाल्ले ना माझ्या जीवावर बसून तुम्ही. आता माझ्यावर वाईट प्रसंग आलाय तर तेव्हा तरी मला मदत करा. चालतंय, ठीक आहे. तुम्ही असं काहीतरी करतो. तुम्ही नका असं लय बोलू तोडल्यासारखं. बघतो आम्ही काय भेटेल ते काम करतो. चला. चांगलं नोकरीला लागलो होतं, कामाधंद्याचं व्यवस्थित चाललं होतं. काय उद्योग केला पोराने, का बळच आळा आलाय त्याच्यावर. आला काय होते? काम आहे तुमच्याकडे. बोल ना. ते कंपनीचा मॅटर कोर्टापर्यंत गेलाय. हा 7 लाख रुपये नुकसान भरपाई करायला सांगितली कोर्टाने. थांब ना, माझा कांदा पिंदा गेला ना भरू 10-5 इतका वेळ रुपये. नाहीये, नाही तर मला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. 3 दिवसाचा अल्टिमेट आहे फक्त. मी एक गिऱ्हाईक बघितलंय कशाला? वावरासाठी. अरे याच्यावर जगतो, याच्यावर चाललंय सगळं. न्यायला गिरायक बघतून खायचं काय, कुठं राहायचं? हे बघा, 10 लाखापर्यंत आपला वावर जाते. राहिलेल्या 3 लाखात काहीतरी बिझनेस वगैरे उभा करता येईल मला. वावर फिवर काही ऐकत नसतो मी. करू काहीतरी पैशाचं काही होते, इकडून तिकडून उष्ण येतो मी. अहो एवढे पैसे कुठून आणणार आहेत आपण? 7 लाख रुपये भरायचे थोडे नाही येत ते. अरे पण नीट करताना तिथं जबाबदारीने काम नाही करायचं का मग? मला सांगायला जबाबदारीने करत होतो आप्पा. हा मग कसं काय तुझ्यावर आरोप आला दुसरा कोण नाही गेला? हे बघा, मला ते काही सांगू नका. मला वावर पाहिजे, मला काय माहित वावर फिवर काय देत नसतो मी. आप्पा. हा इतके दिवस तुमचं ऐकलंय, आता ऐका माझं. एवढे तू मोक्कार आहे ना, डोक्यात खूळ घालू नको. तुझ्या पैशाची व्यवस्था करतो मी. काय व्यवस्था करणार आहेत तुम्ही? कुठून आणणार आहेत? वावर विकणार नाही मी. वावर विकण्याशिवाय आप्पा पर्याय नाही आपल्याला. आता ऐका माझं जरा. का जेलमध्ये जाऊन बसू मी आयुष्यभर? अरे करतो ना काहीतरी चांगला वकील बघू म्हणलं ना तुला मी. कधी होणार आहे? 3 दिवस आहेत फक्त आपल्या हातात. तुम्हाला वावर द्यायचंय का नाही आप्पा? मला तू वावर देत नसतो. आप्पा, तुम्हाला वावर द्यायचंय का? वावर देत नसतो मी. हा मी घेऊ शकतो माझ्या पद्धतीने आप्पा.
मला चिडायला लावू नका. इतके दिवस तुमचं ऐकलंय, बाप आहे म्हणून मी गप्प बसतोय. आप्पा हे बघ, तुम्हाला जर वावर द्यायचा नसेल ना तर मी माझ्या पद्धतीने घेऊ शकतो. जिवंत आहे तोपर्यंत तुला वावर देणार नाही. लय कष्टातून उभं केलं. आप्पा तुमचं एवढं वर्ष ऐकलंय मी. हं? आयुष्य गेलं माझं तुमच्या पायात. वावर नाही म्हणजे नाही देणार. तू जीव मार मला. काय चाललंय? मला वावर पाहिजे आप्पा. मला बाकीचं काही सांगू नका. अजिबात देत नसतो उठा, उठा, वावर उठा, तुला मी, उठा. हा. अरे लाज आहे का तुला? बापावर हात उचलतोय हा? चुकी तू करायची, आम्ही बघायचं का? अरे एवढा लहान असा मोठा केला, शिकवलं तुला, नोकरीला पैसे भरले ना, आता नोकरी याची चुकी मुलगी राग माझ्या करतो का तू? हा? अहो एवढं वर्ष ऐकलंय ना तुमच्यासाठीच केलं ना काय एवढं केलं वर्ष. माझ्यासाठी? तुम्हाला काय किंमत आहे का त्याची? अरे शिकवलं तुझं लग्न किती काय काय म्हणून केलं असेल. तुम्हाला नाही द्यायचं वावर? का नाही द्यायचो वावर नाही द्यायला. मग तिकडे जा. कुठं जायचं तिकडे जा. जा, माझ्या दारात येऊ नका. भीक माग. वावर आहे. भीक मागून तिकडे राहील. हा मागा. कोण तुम्हाला खाऊ घालते बघतो ना. अरे तुला थोडी लाज बीज आहे का नाही हा? अरे कसं कसं करून तुला एवढं मोठं शिकवलंय, नोकरी पाण्याला लावलंय, त्याची काय जाण आहे का नाही तुला हा? आणि बापर हात उचलतो. तुम्हाला जाण आहे का माझी थोडी तरी? अरे काय जाण पाहिजे तुला? पाय उभा केला मग अजून जाऊन काय जाण बसतो पाहिजे? जेलमध्ये आयुष्यभर. राहू द्या कोणी येईल. जखमाला सांगली होती ह्याने काहीतरी घोटाळा केला असेल. बाकीच्या पोरांच्या का कोणी दाखल नाही होत? तुमच्या आहे ना नादी लागण्याचा अर्थ हा. नाहीये. चल काय. अहो पण बाबा असली अवलत पैदा होण्याच्या आधी मिळाले कसं नाही काय माहिती. अजिबात नाही ऐकायचं. तो काय नालायक स्वतः चुक्या करण आणि काय बापावर रुबाब करण काय हा? लागले का हो तुम्हाला हा? यांना आपली किंमत नाही ना, मग आपण पण यांची किंमत करायची नाही आता. अहो पण मग बाबाला असं कशाला करायचं तुम्ही? काय कवाय ना पण करतेत ना ते. काय करतेत? हा आजपर्यंत घरात 1 रुपया दिलाय का? त्या ताईला नाही तेवढं केलेलं आहे त्यांनी. आणि आपण राहतोय अजून पत्र्यात. अहो मग पत्र्यात राहतो म्हणून काय झालं? ही सुद्धा त्यांच्याच जमीन बांधले आणि त्यांनीच केलेलं आहे. आपण काय केलंय सांगा बरं? येऊन नुसतं 2 टायमाच खातो. त्यांनी केलंय म्हणजे काय त्यांचं काही नाहीये. वडलो पार्जित आहे सगळं. त्यांनी काय कमवून आणलंय काय कुठून? हाय त्याच्यावरच रेगोटा मारतायत. मी तरी तिथं मेहनत जाऊन ऑफिस मध्ये काम करत होतो इतके दिवस. माझ्या पैशाने कमवत होतो. हे सगळे डागडागिने तुला कोणत्या पैशाने केलेत? त्याच पैशाने केलेत ना. घेतला का आपण त्यांचा 1 रुपया आजपर्यंत? आपण एवढं कशाला बोलायचं ना? जाऊन द्यायचं, सोडून द्यायचं. तुम्ही चिडचिड करून काय होणार आहे? थोडी नोकरी परत भेटणार. मग काय करू दुसरं मी? काय करू? एक सुचवू का? तुम्ही काहीतरी छोटा टपरी वगैरे टाकून बिझनेस. तेवढंच राहिलंय आता टपऱ्या टाकायचं. मग आता दुसरं काय पर्याय तर नाही आपल्याकडं. विचार करा चांगला. म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही टपरीच टाका म्हणून. काही का व्हायना छोटस आपलं बिझनेस चालू करा. बघू कसं होईन आता ते. आम्हाला तर काम किती केलं आम्ही तरी काय ते भागणार नाही त्याच्यात. फक्त मामाला काही म्हणू नका, नाही तर ते तुम्हाला काहीच नाही करून देणार. बघू काय करायचं ते. सोड. आधी आधी खुशी अगं बाहेर या ना. बाबा शोधते मी. बाबांना लेवायचे. बाबा नाही रे. तुला काय अक्कल होती का नाही रे? कशाला त्यांच्यावर हात उचलला? कशाला? अरे गोडीच सांगायचं ना. हे बघ तुला सांगतोय, तुला राहायचं असेल तर राह, नाही तर जा तिकडे. जे तिकडे गेले तिकडं. अरे कोणत्या जन्माचं पांग फेडायला लागलंच रे आमचं. अरे त्या बापाने एवढं कष्ट करून तुला मोठं केलंय, त्याला तू आज घराच्या बाहेर हाकलतो. काय नाही मला केलं बी माझ्यासाठी जमतं. त्यांनी. काय नाही केलं. अरे असंच मोठं झालंस का? 2 वेळेचं खाऊ घातलं म्हणजे काय पोराला मोठं केलं असं होत नसतं. अरे त्या 2 वेळच्या खाण्याच्या माग किती कष्ट असतात माहितीये का तुला? आणि मग मी इतके दिवस कष्ट करत जेव्हा होतो तुला त्याचं काय? पोरगं होईल ना तेव्हा तुला कळन काय असतं आई बापाचं काळी. तसं नाही करायचं तुला. तिला सांग घरात राहायचं असेल तर राह, नाही तर जा म्हणा तिकडे. मला काय सांगू नको. अरे ऐक की आधी. अरे बाबाला शोधायला जाऊ आपण. ऐक की. अगं सुन बाई, तू तरी सांग त्याला. काय डोक्यात राग घरून बसलाय तो. अहो आई जाऊ द्या आता. कसं झालंय त्यांची नोकरी गेली म्हणून चिडचिड होती हो. पहिले होते का होते असे? अगं नव्हते, पण असं वडिलांना असं बोलायचं असतं का? तू सांग बरं. आता त्यांना मग समजून सांगितलं पण त्यांना समजत नाही, त्याला काय करायचं? अगं त्या त्यांच्या माणसाला काम होत नाही ग, तरी अजून कष्ट करते रानामध्ये. दिसत नाही का ते कष्ट त्याला?
आता त्यांच्या कुठे डोक्यात गेले सध्या काय? राग आहे ना, त्याच्यामुळं ते आपल्यावरच काढतात. आता तिकडचा राग कुणावर काढणार ना ते. कुठे गेले असतील ग, मी कुठे शोधू त्यांना. अं, कुणा त्यांच्या मित्राकडे बघता का इथं जाऊन गावात? मी शोधून येते त्यांना. आणि लवकर या. हा येते. आता मी तरी काय करू? ह्यांना सांगितलं तर हे ऐकायचे नाहीत. मी तरी कुठं जाऊ? मला तर कोणी माहिती पण नाही इथं. जाऊ दे, एकदा त्यांच्याशी बोलून बघते. आओ कुठ चालला तुम्ही? का बरं? का बरं म्हणजे बघा ना मी किती तयार झाले. तयार तर रोजच होती तू, त्याच्यात काय? अहो रोज होते पण आज स्पेशल तयार झाले. आता काय आणायचंय का सांग मला. काय काय आणायचं पिणायचं काही नाहीये. माझ्या माहेरी जायचंय, आईला आणि बापाला भेटायचंय. का बरं असं अचानक? का बरं असं अचानक म्हणजे मी काय भेटायचं नाही का त्यांना? बरं तू जाऊन ये, मला वेळ नाही. तुम्हाला वेळ नाही म्हणजे म्हणजे तुम्ही काय माझ्यासोबत येणार नाही का? मी नाही तिकडे, तू जाऊन ये ना, भेटून ये ना. का बरं तुम्ही येणार नाही? अरे मला काम आहेत बाकीचे. काम येतो माझ्या टायमिंगलाच बरं तुम्हाला काम आठवते का? मला माहेरी जायचं असेल तर काही ना काहीतरी कारण सांगतात तुम्ही. मला हे मला ते, मला शेतातलं बघायचंय, मला इकडलं बघायचंय. हा दुसऱ्यांसाठी बरं टाइम आहे, माझ्यासाठीच टाइम नसतो तुम्हाला. बरं काय म्हणणं आहे तुझं? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्या बरोबर यायचंय. हे बघ तू म्हणती म्हणून येतो, पण तिथं काय मुक्काम बिक्काम थांबणार नाही, भेटायचं आणि लगेच निघायचं. खरंच येणार तुम्ही? मग जाऊ कॅन्सल, मला नाही. अहो नाही 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 नाही, जाऊ आपण. तुम्ही जसं म्हणता तसं करू, पण भेटायचं चला. त्यांना बरं वाटण जावं आला तर. बरं ठीक आहे ठीक. तसंही काही काम नव्हतं मला, भेटून हा येऊ. मग चला मग जाऊ लवकर. त्या आतलं कोण लावीन? आतलं पण लावायचं का? लक्षात हा? नाही राहिलं माझ्या. कुलप लावून ये नीट. हा लावते. गाडी काढतो मी. बरं हे एवढं गाबाळ उपटून झालं ना, बरं का, तर एवढं हे गुरांचं खाणं आहे ते घरी घेऊन जायचं. हा आणतो ना आणतो. मला गावात थोडं काम आहे, चालतंय की चालतंय कर. मी जातो. एवढं खायला गुरांना टाकून पद्धतशीर पाणी बिणी ठेवायचा. हो हे झालं की गुरांना कुट्टी करतो, पाणी पाहिजे तो. आणि असं इमानदारीने जर काम केलं ना, अरे कोणीच तुला कटाळायचं नाही. हा, मग आता कोण असं आहे काम मला करीत ते- जा. अरे तुला काय पाहिजे ना ते सगळं मी पुरवीन. असं इमानदारी, काल तू खूप इमानदारीने काम केलंस आणि आजही तसंच काम करायचंय. लागतेच काय मला 2 टाइम जेवायला भेटलं. अरे काय तर. एवढे इमानदारी म्हणलं होतं तुला कटाळणारच नाही मी. बरं येऊ का मी मग? हो हो हा हा, मी आलो गावातून, तोपर्यंत एवढं गबाळ काढून. हो हो. काय आता आहे ना, काढायचे दिवस कस तरी, काय करणार. दिवस मावळतले गेलाय पार. गुरांना नाही खायला टाकलं किती ओरडत, परत मारलं का ना ओरडायचं. तर एकदाच जात का नाही, दोन्ही उचलून द्यायला बी कोण नाही. डबल खेप करतो. हा ना. कोण मात्र पडलं हे? हो, खरंच की. चला बरं. गाडी चली ना. बाबा हो हो बाबा. अरे बाबा, ओ बाबा, ओ मामा. बाबा, ओ बाबा, बाबा. काय झालं आणि इकडे काय झालं? करताय? चक्कर आली पडलो. चक्कर आली पण तुम्ही इकडे काय करताय? घरदार सोडून. हा ना. काम करतोय नाही. काम. आणि काय करायचे कामाची? आहे ना तुमच्या पोराला नोकरी, चाललंय ना सगळं हा ना, व्यवस्थित. तेच तर दाताचं व्यवस्थित चालू आहे ना. आणि तुम्ही असं काम का करताय? मला काही समजत नाही हो. तुम्ही सांगा ना बाबा. तुझ्या भावाने हक्काला घराच्या बाहेर काढलं मला. काय हकललं दादानी? वावारी कायचं म्हणला. पण का? तो तर कधी असं म्हणणार पण नाही. नोकरी केली, काय घोटाळा झाला म्हणला तिथं. अगं बया. झालं म्हणजे तुम्हाला एक काही फोन करता नाही आला का आम्हाला? आम्ही होतो ना. काय त्रास द्यायचा तुम्हाला. म्हणलं आता पुढे जायचं म्हणजे तर काम करतोय. काय
काय बाबा अहो सरळ सरळ घरी तरी यायचं. हा ना मग मी बोललो असतो त्या संग काय आहे, काय नाही. काय झालं बिलं तर मग काय करायचं आम्ही. बरोबर आहे. काय आता असलेल्या शिकल्या सवरलेल्या माणसाला काय सांगावं काय बोलावं. ते काय ऐकतय, धावलं हाणलं मारलं, जीव घेईन म्हणलं. म्हणलं चला आता आपलं गाव सोडून पण दादाने हे लय चुकीचं केलं, बाबांना घराबाहेर काढून. काय करणार आता. आणि मामी कुठे आहेत? हा आई कुठे? तर तिला आणून माझ्या बरोबर कुठं हाल करू. तिथं खात असेल खराटा आणि त्यांचे बोलणे खाता खाता जगत अरे असेल. देवा. बरं तुम्ही चला घरी, मी सांगतो त्याला समजून. हा बाबा चला चला. चला चला तुम्ही. उठा बरं. हळू. उठा हळूच. ह्या वाईट होतं का काम? कशाला एवढं करायचं काही? हा आराम करायचे दिवस आणि कशाला काम करता तुम्ही? काय करणार आता अशी वेळ आली. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी बघतो त्याच्याकडे, बोलतो मी त्याला. बोलणं ती काय ऐकत का? कशाला तुम्हाला ऐकत उलट तो? सुलट बोलन परत आधी? तमाशा. आधी काय ऐकायचं? उतर हळूच. दादा काय आता हे ऐकत असत का सांगून. काय झालं? मित्राला आज नाही आठवते का? काय रे दादा, काय चालवलं हे? बाबांची अशी का हाल केलेत? हा काय बघ लावलं? ना. विचार ना. काय विचारतोस म्हणजे? हा लाज वाटते का? नालाय का तुला? हा असं वागतोस? अरे बाप आहे तो आपला, त्यासोबत कसं वागलं पाहिजे कळलं पाहिजे ना तुला. लहानपणी पण त्यांनी आपल्याला असंच केलं का? पाठवलं का रानामध्ये काम करायला? किती जपलंय त्यांनी आपल्याला, आपलं शिक्षण सगळ्या गोष्टी पाहिल्यात. आणि तू काय दिवस दाखवले रे त्यांना? हे असे डायरेक्ट घराबाहेर काढलं. पाहुणं एवढाच पोळ काय ना तुला बापाचा, तर सांभाळ ना तू. हा अरे सांभाळायला मी खंबीर आहे, जा खंबीर. घेऊन जा. कशाला आली मग माझ्या दारात? जाईन घेऊन मी, पण तुला पण कळलं पाहिजे ना. नोकरी केली म्हणून बापाला घराबाहेर काढतं का कोण? घरात आहे ना, पीठ नाही खायला आज पीठ. मला फोन करायचा, मी पाठवून दिले असते गोण्या तुला. हा गोण्या पाठवून दिल्या असते. आपण- लय तुझ्या श्रीमंतीचं माझं तर दाखवू नकोस मला. श्रीमंतीचा माज दाखवत नाहीये दादा मी. एक गोष्ट लक्षात ठेव तू. अहो तुम्ही का नाही बोलत? काही बोला ना. मग मी तेच सांगतो ना, काही गोष्टी आम्हाला सांगायच्या ना. आणि तिकडे काय झालं असतं, मामा म्हणलं तिकडे वावरात लोकांच्या वावरात काम करते, चेक करून पडलं. मात्र आम्ही म्हणलं कोणाचं पडलं तर उचलायला गेलं, बघितलं मामा. हा एवढं सगळं घडलं, तुम्हाला मी सांगता नाही आलं का काय चाललंय काय नाही? निदान एक फोन तरी करायचा ना. हो का? आम्ही आमच्या अडचणी सोडायला आम्ही खंबीर आहेत. अगं मला वहिनी, गरज नाही कोणाची. लेकी सारखं जपलंय तुला माझ्या बापानी, आणि तुला मध्ये काही पण बोलता नाही आलं का ग? ह्यो हाकलत होता तेव्हा, याला तर काही अक्कलच नाहीये. पण तुला तरी आहे ना, का तुझी पण अक्कल गेली? आम्ही बोलत होते, त्यांनी माझं ऐकलं नाही. मी काय करू आता त्याला? बरोबर आहे ना. खरंच दादा, तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती रे, खरंच नव्हती. आणि पुढे आहे ना काय बोलून पण लय हात जोडून काय होणार? यांना कळतंय का माणूस म्हणून? आता हे ना जाऊन द्या बाबा. आणि ते वावर इकून काय होणार आहे? मग बसतो जेलमध्ये जाऊन आयुष्यभर. काहीतरी ऍडजस्ट करता येईल ना. का ते ऐकल्याने सगळं सॉल्व्ह होणार आहे? काय बोलून फायदा ह्याला? कळलं तर पाहिजे सगळ्या गोष्टी. काय कळत नाही, वळत नाही. हे बघा, तुम्ही ना इथं माझ्या डोक्यापाशी पाल लावू नका. तुम्हाला पुळं का असेल ना तर घेऊन जा त्यांना. आई, ए आई, आई कुठे आहे? नाही तिथं बाहेर गेली. बाहेर गेली? कामाला गेली. कामाला गेल्या? ह्या वेळेस तिला कामाला पाठवलं का? काय रे, इकडे बघ ना, इकडे बघून बोलला. आणि तुम्ही ऐकता का आता काय? नाही हो, मी पण आजच घरी राहिले. मला आज काम नव्हतं म्हणून. चांगले दिवस दाखवले भाऊ. शी, नवरा बायकून राहायचं घरी आणि आई बापाला पाठवायचं कामाला. ज्यावेळेस मला नोकरी होती ना, घरात पैसा पाणी येत होता ना, त्यावेळेस सगळे मला असं पाल लावत होते. आंजरायचे गोंजरायचे. आणि आता नोकरी गेली की सगळे फिरलेत माझ्यावर. हे बघ दादा, तसं नाहीये तुला जसं वाटतंय. अरे तुझी नोकरी गेली, मग एका शब्दाने तुला मला बोलता नाही आलं की तायडे माझी नोकरी गेली, मला पैशाची गरज आहे. मी का नसते दिले तुला पैसे? दिले असते ना. कोणाचे उपकार नको आहेत मला. उपकार नको, बहिणीचे उपकार असतेत वय. जाऊ दे, बोलण्यात हक्काने काय मागू अर्थ नाही. शकलं. एक रक्ताचं नातं आहे आपलं, कळलं का? एक गोष्ट लक्षात ठेव, हे हक्काने मागू शकतो. ए मी काय म्हणतो, बोलण्यात काय अर्थ नाही. चला मामा घरी जाऊ आपण. ऐका ना, आजचे दिवस थांबा. नाही नाही, काय गरज नाही तुमचं पाणी थांबायची. बी नको आम्हाला. अशी तोंड उतरले हा दिवस आज दाखवलाय, हा परत नको दाखवू. चल चला मामा. मला वाटलं होतं हेच होणार आहे. मामा तुम्ही तरी समजून घ्या की. काय तुम्ही घरात घेतलं तर समजून घेऊ. जाऊ द्या लेकीचं घर आहे तुम्हाला, मी बी तुमच्या पोरासारखंच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, ज्यावेळेस तुझे मुलं आहे ना तुझ्यासोबत असं वागतील ना, तेव्हा तुला कळन, त्याशिवाय कळणार नाही. चल जाऊ दे, पुढे यांच्या नादी लागते. कसं होईन आता बाबाचं? काय करते गेले निवांत बसली? हा हा काय झालंय? काही नाही हो,
बाबांचाच विचार करते. बाबांचं मन रमलंय नाही इथं करमत आहे ना त्यांना. करमत आहे पण आई पण तिकडे आहे. हे बघ होईल थोड्या दिवसांनी नीट त्यांचं बी. आता इथं मन रमलंय तर रमू दे, राहू दे इथं. कशाला उगाच त्याचं तोंड बघितलं ना कसं, हा साधारण कदा 12 वाजले त्याच्या तोंडावर. ते तर आहेच की, पण तरी पण काळजी वाटते ना. नको काळजी करू. कुठे गेलेत मामा? जेवण केलंय त्यांनी, इकडेच गेलेत ते. हा का फिरू देतो, फिरल्यान कसं मन मोकळं होतं जरा, त्यांना बी हलका हलका वाटेल जरा. हा बरोबर आहे तुमचं, पण दादाने लय वाईट केलंय सगळं. त्याचं तर तोंडच बघूशी वाटत नाही, त्या माडक्यावर तोंड त्याचं तिथं. आपण गेलो तर मग ते नीट सांगायचं ना त्याने, घ्यायचं ना सांभाळून. बरोबर आहे तुमचं, पण त्याला समजूतदारपणा लहानपणापासून नाही ना, समजून घेत नाही हो कोणत्याच बरं, गोष्टी. जाऊ दे, त्याला टेन्शन आलं ना, नोकरी गेली, आरोप लागला त्याच्यावर. नोकरी गेली तर मग एका शब्दाने बहिणीला बोलायचं असतं. रे, परत मी तर नाही जाणार त्याच्या दारात कधीच. अहो पण आई, मग काळजी करू, वाटलंच तर मामीला बी घेऊन येऊ आपण. हं? खरंच ना. बरं, चल. पैसे पाहिजे होतं. काय म्हणला? पैसे आणि तुला नीट शिकवलं नाही का? मामी म्हणतो काय? मामा बी म्हणता येत नाही. मामा नीट बोला जाण्यात कान कान खाली. हा काय रे प्रेम, काय काम काढलं इथं? मामा इथं इथंच राहतोय त्यो. मग तेच तर, काय काम काढलं बरं? पैसे लागतात मामा, 1000 रुपये कशाला? लागतात मला. अरे तू कॉलेजची फी भरली ना? नाही आज लागतात दुसरे. दुसऱ्या कशाला कॉलेजची? लागतेत? दुसरे नाही, मग काय लागते तुला 1000 रुपये? मला लागतात. पप्पा कोण मारून घेतो पैसे, तुम्हाला देतो मग परत. हा. आता द्या मला. तुझ्या पप्पाला जागीरदार मला लगेच पैसे देणार आहे. देते ना मग. हा देते ना मग. म्हणून तुला तिकडे सांभाळते ना, माझ्याकडे पाठवलं कॉलेजला. आणि पैशाचं उदामात करू नको. पुटन फिटन करीत नाही ना? नाही कुठं नाही. कसं काय? दारू बिरू पितो का? सिगरेट नाही, बिगरेट? नाही, तसलं काही नाही. लय कान पडी ना, भोंगाळ करून आणीन बघ. नाही तसलं काही नाही. धर. आणि आता परत मागू नको पैसे काय. बरोबर. हा ते उगा आता ताईकडे आणि दाजीकडे बघून शांत बसतो. नाही तुला असा नीट गेला असता ना, पैशात लाड नसतो बघ माझ्याकडे. बरोबर, जाऊ का? जा आता. हा. कशाला लागतात काय माहित पोरांना पैसे. जा मग बघा काम. मी बघते काम, पण आईला पण. अगं नको काळजी करू त्यांची. बघतो मी काय होतं. समजा येत असले मग आम्ही तर मग घेऊन येईन. आम्ही ठीक तर राहू दे त्यांचे पैसे बी. हं हं. चालतं, जाऊ का मी? हं. मामा आल्यावर त्यांना चहा बी बनवून दे. हा, किती काळजी करतात माझ्या घरच्यांची, नाहीतर माझा भाऊ. सुनबाई, पाणी ये ग घेऊन. लय टाकले. अगं हे बघ, आज 2 दिवसाचा पगार आणलाय. दे इकडे पैसे. अरे 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 ऐक की. काय? अरे घरात लागतात तेल मला मीठ नाही, अरे पीठ नाहीये. आणतो ना पीठ, आणतो ना मी. अरे ही आणन ना. अगं आणतो ना मी. मी आणते. दे. अहो राहू द्या ना, तेवढेच पैसे आहेत, दुसरे पैसे नाहीत आपल्याकडे. अगं पीठ बीठ काय आणायचं ना ते मी आणतो. मी आणते. लांब नाहीये, जवळच. नाही दे, मी जातो आता. नाही मी सांगते, राहू दे, दोघं नका. अगं दे ना इकडे. पुढची का नाही तू? कशाला पाहिजे पैसे तुला? हं? अरे घरात गहू नाही. तुम्ही त्या म्हाताऱ्यासारखे नाटक करायला लागली का? अरे कशा आज काय करतो? तुम्ही नाटक करायला लागली त्या अगं, म्हाताऱ्यासारखे. दाणा नाही, तेल नाही. पेलोय मी. काय काय म्हणणं तुझं? नसल लांब तसं तर निघ तू, माझं मी बघतो, जा. अरे काय अडगत करायला लागला रे आद्या. अरे बापाला दिले हकलून. अरे कस तरी मी काम करते तर ते पण पैसे तू घ्यायला लागला. घरात काय नाही. अरे त्या म्हाताऱ्याच्या आणि तुझ्या उद्याच्या उद्या सह्या पाहिजे मला. फक्त 2 दिवस बाकीत माझ्याकडे. साहेब हे भेटायच्या नाही त्या. नाही भेटायचे? नाही, कस काय नाही भेटत? कस काय नाही भेटत? तुझ्या बापाच्या नावावर येते. मग जा त्या म्हाताऱ्याकडनं सह्या घेऊन ये, जा. मी नाही जाणार. मग कोण जाणार? मग तुझा बाप येणार का? जाणार का? तुझा बाप येईल का? कशाला माझ्या बापाकडे जातो? बिचारा गेलाय. हा, त्याचं नाव कायला घेतो? मग कोण हिचा बाप येईल? अरे काय अडगत करायला लागलाय साहेब. या काय भेटणार नाही. हा, त्या जमिनीची तू फार राग करून टाकशील. माझ्या आयुष्याचे राखील त्याचं काय? त्याचं काय? अरे कसं समजावं? जाऊ का जेलमध्ये मी आयुष्यभर? हं? कसं समजावं तुला? जाऊ का अरे खडका तू फोडायला? चुकीचं नाही ना, तर नाहीत कशाला भीतू तू? सह्या काय मिळणार नाही तुला. आणि ती जमीन आहे ना तुझ्या बापाच्या नावावर आहे. सह्या मिळणार नाही? नाही मिळणार. कसं काय मिळणार नाही? सोड मला. तू मध्ये पडलो का? तुला बी मारून टाकेल बघ. चल हो बाजूला. कस काय सह्या आणत नाही तू? सही नाही मिळणार तुला. तू त्या जमिनीची राख रांगोळी काढून टाकशील तुझ्या नावावर केल्यावर.
चल निघतो पण घरातून. ऐक ना आधी आपण त्या म्हाताऱ्याकडे जा. त्याच्याकडे ना सह्या घेऊन ये. काय सह्या घेऊन ये ना. आई ए तुला तोंड बांध ठेवा. कुठे जाणार आहे ती म्हातारी? येईल परत रडत इथंच. अहो पण त्यांना आकलून दिलं तुम्ही. तुला आकलू का? जाते का बापाच्या घरी? आता मी काय करू बापाच्या घरी जाऊ? जायचं असलं तर जा, नाही तर राह. तुझं तू बघ काय करायचं ते, मला नको सांगू. मानसी, ए मानसी, काय हो? काय काय झालं? इधर पैसे 1.5 लाख रुपये. अगं मित्राला लागतात ना, बँकेतून काढून आणलेत. असं वय. ते संघ असले ना, उगा खर्च बिर्च होतील. हा हा कपाटात ठेव बघ व्यवस्थित. हा बरं बरं ठेवते मी व्यवस्थित. हा. आणि मग जेवण करून जाताय का? नाही जरा मला काम आहे. अजून बघायचे ते, त्याला द्यायचे, जरा त्याला नड होते ना. बरं व्यवस्थित ठेव बघ. हा व्यवस्थित ठेवते हा. मी, तुम्ही ना काळजी करू. पहिले ठेव जा. हा ठेवते. लवकर या घरी. मोबाईल नको बघत बसून निसता, अभ्यास कर. इकडे पोरीकडे आल्या होत्या निदान आराम भेटला. अच्छा, हे तर बाप्पू दिसतोय. हो बाप्पू, कुठं गायब होते? तुमचं काय पगार नाही घेतला काय नाही? बरं, तुमचा पगार देतो. इमानदार माणसं आहेत तुम्ही, इमानदारीने काम केलं त्याच्यामुळे तुमचा पगारही देऊन टाकतो. आणि एक काम करा, तुमच्या पगाराचे किती 2,000 होत होते ना, हो का? हे 2,000 आणि परत 5,000. नाही नाही, राहू द्या राहू द्या राहू द्या. तुमचं दुखणं बाण काय आहे, ह्या वयात तुम्हाला लागते ना पैसे. परत कधी काम येईल त्यावेळेस येत जा, काम करा. लेखन जावं घेतात काळजी आता, त्याच्यामुळे काय गरज नाही बस पैसे. काय नाही राहू द्या. आणि कधी बी काम आलं, काम निघलं माझं तर येत जा. हो येईल. हा हा हा, काळजी घ्या जीवाची. हो मग येऊ का मग? हॅलो, अरे तुम्ही थांबा तिथंच. हे काय लगेच निघलो पैसे घेऊन मी. बाकी सगळी तयारी केली ना? नाही आजच घेऊन टाकू. बरोबर. अरे मानसी, ते पैसे आण बरं, ठेवायला दिले ते. ते मगाशी दिलेले ते का? हा जा घेऊन ये पटक्यात जा. आणत्या. लवकर आण, माणसं थांबलेत. अरे देवा, इथंच पैसे ठेवले होते ना, कुठे गेले? हा? आहो, मी 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 तिथं पैसे ठेवले होते, हा. पण ते दिसतच नाहीये. दिसत नाही? नाही ना. व्यवस्थित बघ कुठे ठेवलेत. अहो मी व्यवस्थित पाहिलं, मला चांगलं आठवतं मी तिथंच ठेवले होते पैसे, पण तिथं नाहीये. अरे तिथं नाही म्हणजे गेले कुठे पैसे मग? नाही माहिती. काय नाही माहिती? तुला नाही माहिती मग मला माहिती का? कमी आलतो तू काय, तुझ्या हातात पैसे देऊन गेलतो ना मी. आता तिथं लोक थांबले, त्यांना पैसे द्यायचे, त्यांचा व्यवहार आहे. आता कसं करायचं मी? ते बघ आधी कुठे आहेत ते, नीट बघ. मी पाहिलं सगळं, घरच पाहिलं, नाही सापडते. मला नाही माहिती कुठे गेले पैसे. तुला माहित नव्हतं, आता मग मला माहिती का कुठे गेले पैसे? अहो, पण मी तिथंच ठेवले होते. कुठे गेले बरं? कुठे गेले? तिथून दुसरीकडे ठेवले पण नाही मी. अगं बाई बघ, व्यवस्थित बघ. खाली पडलेत का कुठं कपाटात, का दुसऱ्या कप्प्यात ठेवलेत, का इकडे ठेवलेत, का तिकडे ठेवले, नीट बघ. मी पाहिलं पण परत पाहते. अय प्रेम इकडे. पैसे पाहिले का तू? कोणते पैसे? अरे मामीकडे ठेवायला दिलते तुझ्या, तुला बघितले कुठं तू? नाही, तुम्ही सांग. काय आलं? बाबा गेलते आता, काय ते उचल करीत होते. बाबा हा का? बाबा गेले. बाबा बाबा हा बाबाच, तो बाबा चोर आहे, दुसरं कोण नाही. हा म्हणलं माणसाला जीव लावा तर माणूस आपल्यावर उलटी टंगली करतोय. हा त्याच्यामुळे पोराने हाकलली काय न? प्रेम, तू खरंच पाहिलं का बाबांना उचकपाच करताना? कुठं आमच्या बेडरूम मध्ये गेलते का? तिकडेच कुठतरी गेलते. अरे मग का पोरग खोटं बोलन का ते? खोटं बोलन ते? लगेच बाहेर निघून पण गेले का? हा झालंय सगळं. बाबा पैसे लागत असते. बघ बघ बघ. हा कोणत्या कामाची कुडले पैसे बघ. चोऱ्या मारा करताना थोडीफार लाज नाही वाटत का?
हा परत उरलेले पैसे आम्हाला आणून देतात काय? बाबा काय हे तुम्हाला इथं आणलं म्हणजे तुम्ही चोरी करणार का आमच्या घरातली? चोरी केली अहो बाबा काय केलं तुम्ही हे? हा मला माहितीये दादाची नोकरी गेलीये त्यासाठी तुम्ही आमच्या घरात चोरी करून त्याला पैसे देणार का? नाही मी कशाला चोरी केलं, मला माहित नाही तुमचं. राहू द्या, तुम्हाला घरात घेतलं ना हीच लय मोठी चुकी झाली आमची. हीच लय मोठी चुकी झाली. तिकडं तरफडत होते ना, तिकडे काम करत होते आणि तेच बरं होतं. माहिती का काय झालं? म्हणजे सगळं करून सरून माहितीच नाही तुम्हाला काय झालं. तुमच्याकडे कधी एवढे पैसे नसतात, आज बरं आले पैसे. कामाची बारीक सारीक पैसे. कोणत्या कामाचे? आल्यापासून तर आमचे पैसेच आहेत तुम्ही, आणि कोणत्या कामाचे पैसे आहेत तुमच्या? इकडे तिकडे करत होतो ना काम. हा इकडे तिकडे घे 7,000 रुपये. घे नाही घे ना कामाचे पैसे. आपले चोरले त्याच्यात उरलेले असते, घे ते. हाण माय कपाळावर. खरंच नाही. का बसा तुम्ही अजिबात बोलू नका. आणि इथं ना एक पाऊल बी ठेवा, एक क्षण बी राहायचं नाही, लगेच निघायचे ना. ते काय असेल ते लगेच काढून टाकीत. मला असे चोरटे भामटे माणसं अजिबात नको घरी. बाबा जातो मी, माझा संसार उद्ध्वस्त होईल तुम्ही इथं असल्यावर. मी नाही चोरी केली, मी कशाला करेल रे? मला काहीच ऐकायचं नाही बाबा, प्लीज तुम्ही जा इथून जा. मी जातो. राहू दे रे पैसे. नकोय पैसे तुमचे मला. काय मला तुम्हाला अरे खरंच आहे, कशाची शपथ घेऊ? मी नाही चोरी केली. काय नका घेऊ शपथ बिपत. ते राडायचं पुगळ नका करू. तुम्ही ऐकून पण घ्यायला, मी कशाला चोरी करेल? मला लागतात कशाला पैसे? लागतात ना पोराला द्यायला. तिकडे बायको आहे, पोरग आहे, सून आहे. इकडे लेकीचा संसार होते उद्ध्वस्त. तूच बोल, मी परत सांगणार ना. बाबा आता खूप झालं, केली ना चोरी तुम्ही, दिले ना दादाला पैसे, बाद झाला आता. जा तुम्ही जा. खरंच चोरी नाही केली, तुझ्या शपथ नाही केली. कशाला खोटं बोलायला? मी तुम्हाला कंटाळा आला, मी जातो. ठीक आहे, पण माझ्यावर चोरीचा आळ घेताय तुम्ही, बापावर. तुला तर जाऊ दे, घरात माणूस नाही साप घेतला, आपल्याला डासला देऊ. काय बघत तू आता? झक मारावं लागेल आता, कोणाकोणतरी मला पैसे घ्यावं लागतील परत. मंगळसूत्र राहू दे ते बी चोराला कमी नव्हता केला तुझ्या बापानी. बरं झालं हाकललं. वय घरात. बाबा असे करतील मला वाटलंच नव्हतं. कुठं ऍडजस्ट करायचे आता पैसे? घरी घेतले सगळे चोरटे भामतेच. आता टायमाला कोण देत? मानसी काय हो, काय झालं ओरडायला? काय झालं मग? तुला घरावरती येत नाही का? घरावर हे काय आहे? अहो पण हा हा एवढे पैसे? प्रेमचं आहे ना? प्रेमचं शर्ट आहे, त्याच्या शर्ट मधून एवढे पैसे? म्हणजे ते पैसे प्रेमने चोरले? आणि उगाच मामांवर आरोप घेतला आपण. तेच तर. एकतर बाबा बोलत होते जीव तोडून की मी नाही केलं, तरी आपण त्यांच्यावर चाळ घेतला. अगं पण मी रागत होतो. तुला तुझा बाप समजला नाही, ओळखता नाही आलं का? माझे चुकलो खरंच. ते त्यांच्या जीवाचं बरं वाईट तर नाही ना करणार काही? अगं हा, आपण रागाची भरत लय बोललो त्यांना. हा ना, तेच तर. आपण त्यांना जाऊन शोधू ना प्लीज. चल वाटते पैसे पहिले. चला लवकर. ऐक, कधी दरिद्री जायची, कधी चांगले दिवस यायचे. देवा तुझं ऐक रे घरानं. काय एकट्याच बडबडतीयस? काय नाही, हे झाडू जरा सुटलं होतं, ती बांधत होते. बोला ना, लय खुश दिसताय आज. अगं ऑफिसने माझ्यावर लावलेले आरोप परत मागे घेतलेत आणि मला परत नोकरीला लावले. काय काय बोलता? अहो काय आनंद झालाय, काय सांगू तुम्हाला. आई कुठे आहे? आई काय झालं? अगं आई, ज्याने फ्रॉड केला होता ना ऑफिस मध्ये, त्याच्या लॅपटॉपला सगळा डाटा सापडलाय. त्यामुळे माझ्यावर लागलेले खोटे आरोप हे सगळे ऑफिसने परत मागे घेतले आणि मला परत नोकरीला लावले. देवच पावलं म्हणायचं बाई. खूप गोड आनंदाची बातमी दिलीस. आणि मी थोडं चुकीचं वागलो बरं का, सगळ्याच्यात खूप फर्स्टेज झालो होतो.
मी काय करतोय मला काहीच कळत नव्हतं. आधी आधी ही आनंदाची बातमी, चल आपण बाबाला सांगू आणि बाबांना घरी घेऊन येऊ. हा हा? खरे पहिले आपण तिकडे गेलो पाहिजे. चला चला. आई चुकलं बरं का माझं. जाऊ दे रे, आता ती गोष्ट विसरून जा, पण बाबाला घेऊन आपण येऊ. चल चल लवकर. चल चल मी दरवाजा लावते. चल त्यांना सापडू पटकन. आप्पा कुठे ते? आप्पा कुठे आहेत? अहो बाहेर आलात का? बाहेर या ना लवकर. अगं, ते तुम्हाला माझ्यावर एक आनंदाची बातमी द्यायची. माझ्यावरचे आरोप आहे ना ऑफिसने परत मागे घेतले आणि ज्याने फ्रॉड केलता ना तो पण सापडलाय. आपण बोलवलं प्लीज. बोलू ना यांना. अहो या ना. आई दादा, खर तर सगळ्यात मोठी चुकी तर माझ्याकडून झाली. सुखी कसली? काय झालं? ते काय झालं माहितीये का, मी पैसे ठेवायला दिले ते, आणि तो माझा भाचा आहे ना प्रेम, त्यांनी चोरले पैसे. आम्हाला वाटलं की मामांनीच चोरले आणि आम्ही त्यांना बोललो आणि मी म्हणलो की रागाच्या भरात निघून जा. काय? म्हणून आता त्यांना सापडायला चाललो होतो आता. अगं तुला तरी लाज वाटली पाहिजे होती ना बापावर आरोप घेताना. अगं बापाचा स्वभाव आणि तुला चांगलंच माहितीये ना, तरी तू बापावर आड घेतलास. अगं ते तर परक आहे, पण तू त्यांची आपली होती ना. बरं मी काय म्हणतो, बोलण्यात नको अर्थ, बोलण्यात काय अर्थ नाही. आपण त्यांना सापडूया. शोधू ना लवकर. चला बरं, चला ना आता. चला चला लवकर. काय एवढे धावपळ चालली तुमची? अक्षय काय रे यांना पाहिलं का हो? मत आहे ना बापू का? आहे ना, बसले झाडाखाली बसले झाडाखाली होते बाबा. झोपले. पाहिलं आता. कुठल्या कुठल्या झाडाखाली? तिकडे होते रस्त्याच्या इकडं कडेला. ते झोपले ते, पण म्हणलं ना कुठं आम्ही नाही उठवलं त्यांना. आराम करत असतो. चल आम्ही येतो. काय झालं? नाही काय नाही, थोडं काय नाही. येतो आम्ही. चला. काय नेमकं काय बनकडे काय आपल्याला काय कळणार? चल बरं, चल आपण जाऊ त्यांच्याकडे. चल 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 चल. काय म्हणायचं, ते लेकरांनी हाकाललं, वाटलं पोरीकडे चांगले दिवस येतील. आलो तर काय काय दुर्बुद्धी सुचली का माझ्यावरच मलाच भोगायची करणे, म्हणजे म्हणतात ना करणीची भोग भोगायची वेळ आली. चोरीचा आरोप माझ्यावर. परमेश्वरा, झारं घेऊन नाही सहन होतात, झारं घेऊन जा. बघ तिथे मामा आहे. चला मामा. इथं झोपले वाटत. अहो अहो आपल्या आधीला परत नोकरी लागली बर का. आपल्या आधीला परत नोकरीला घेतले आहे का नाही सुनबाई? आता बरं झालं ना, आणि आता सगळे खुश राहू आपण. बाबा चला ना घरी. आता तुम्हाला बिन घेऊन जाऊ आता. हा आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. आणि खरंच बाबा, आम्ही तुमच्या चोरीचा आळ नव्हता घ्यायला पाहिजे, पण पैसे आम्हाला माहिती तुम्ही नाही चोरले. पैसे चोरले त्या प्रेमनी चोरले, पण खरंच माफ करा हो. मला बी माफ करा, काय बोललो चुकलं. आप्पा माझंही चुकलं बघा. मी थोडा रागाच्या भरात टेन्शन मध्ये चुकीचं वागलो. माफ करा ना आम्हाला सगळ्यांना आप्पा. काय हो, एवढी झोप लागली काय तुम्हाला? हो आप्पा. उठा की. चला ना घरी जाऊ. आप्पा उठा ना. अहो काय केलं? काय झालं याला? बाबा बाबांना काय झालं? मागे झोपलेले होते तसे. आप्पा असं काय मागं रात्री पहिलं असे झोपलेले होते. आम्ही म्हणलो, आप्पा माफ करा ना आम्हाला. एवढं काय मनावर लावून घेतलं तुम्ही मामा. आप्पा माझा तर विचार करायचा ना. मागं आम्ही बघितलं झोपलेली होती. मला वाटलं झोपलेली आहेत. म्हणलं आता कशाला काय करायचं. अगं कोणत्या विश्वासाने तू त्यांना घेऊन आली ग? तुझ्यामुळे आज बाबा गेले. नाही काय नाही मुळे नाही. आय बाबा उठा ना, बाबा इकडे बघा ना. अगं तुझा बाप स्वाभिमानी, तुला माहिती नाही का? असा चोरीचा आळ कधी सहन करणार नाही. मामी झालं गैरसमज आमचा. आता त्याच्यात एवढं माहित तुमच्या नव्हतं. गैरसमजाने माझे मालक येणार नाही का? हो मामा. चुकलं आमचं, उठा ना. एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ आम्हाला. एवढी मोठी चूक केली का? माझ्यासाठी उठव. मला कुणाच्या जीवावर सोडलंय तुम्ही? उठा ना, ऐका ना माझं. ऐका ना, मला घेऊन चला, नाही तर मला नाही राहायचं या जगात. मी पण तुमच्या सोबत येणार, मला नाही राहायचं. उठा ना हो. बाबा यांचा जावई, यांची लेक, यांनी सुद्धा सांभाळणे तिला. एवढं लाजा वाटतं का तुम्हाला? अरे तुम्ही तुमच्याकडून सांभाळणं झाली नाही का म्हाताऱ्याला फक्त? हा? अहो, बाप आहे ना पार.
बापाला जीव लावा असे कुठे काय पद्धत करताय? असते का हा? काय करताय तुम्ही हा, चोरीचा आरोप लावला त्यांच्यावरती. ते चुकून झालं आम्ही मुद्दाम आम्हाला थोडी नव्हतं केलं माहिती हो जावायनी चोरीचा आरोप लाजा वाटले पाहिजे, तुम्ही तर मुलगा आहे राहता. अरे तू करता त्यांना हा? आता कुठे ते बोलतोय फक्त तोही नुसता काय त्याचं काय काय कळलं खरं नाही. सोमा अरे चल घे मात्रेला, चल जाऊ घेऊन घरी आता. चला जाऊ ए, उठ. ए, उठ. आता कोणी सांभाळलं नाही नका आता. सोडून आता पाणी नाही जाऊ असं या बघितलं. पोराचं. मी नाही जगू शकत आहे तुमच्याशिवाय. धरू लागा आता ऐका कमीत कमी पलीकडून धरा एक आई 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 अरे मम्मी अरे काय चालत आई 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 उठ ना ग ए, आई उठ ना अगं आई. मामी हो मामी काय देवा, काय दिवस आणले मम्मी. काय यांनी? अहो, आई बघ आई आई उठ ना ग अरे देवा. निघून गेली का मम्मी? एका चुकीवर काय समजा आई चुकलं ग माझं, तू का सोडून गेली ग? खरंच मी लय चुकीचं वागले. हे तुमच्या चुका आता. हा बघा, तुम्हाला हेच बघा आलंय. चुका केल्या ना तुम्हाला हे बघ भेटले आता. आरोप नाही केला पाहिजे आई वडिलांवरती हे असं नका करू आज जन्म दिलाय त्यांनी. खरंच चुकलं माझं, चुकलं. आता काय उपयोग आहे समजा होऊन गेलं रामायण समजा खरं नाही यांच्या पैवा काम करा आपल्याला ह्यांना न्यायला चला, सोमा. लागेल. कोणाला तरी काय चल. घे. हो, तुम्ही घेता येईन त्यांना. तुम्ही घ्या चला घ्या. घरी. चला